असतं आता नाही घेतलं झालं तर यस यू आर वेल ओके तिघेंनी घेऊन मैंने नहीं पता लगा ओके फ्रेंड्स, सो गुड आफ्टरनून म्हणूया आपण, नाही का. 2 वाजून गेलेले आहेत. 3 वाजता आपलं हे लेक्चर चालू होणार होतं. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे थोडासा वेळ लागला. सो गुड आफ्टरनून फ्रेंड्स. सर्वांची आफ्टरनून गुड असेल, व्यवस्थित जेवण झालेलं असेल, थोडासा आरामही आपण घेतलेला असेल. त्यामुळे आता आपण आपल्या या PYQ सिरीजला सुरुवात करूया. मित्रांनो, इतिहास या विषयाचं PYQ सिरीज आपण कालपासून सुरू केलेली होती, ज्यामध्ये आपण आपल्या पूर्व परीक्षेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करत होतो. ज्यामध्ये इतिहास या विषयाचे वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले प्रश्न, त्या प्रश्नांचं ॲनालिसिस आपण बघत होतो. तर त्याच गोष्टी आता आपण पुन्हा एकदा सुरू करूया 2017च्या PSI परीक्षेच्या. हे चालू करा. सो ह्याच गोष्टी आपण आता सुरू करूया. मित्रांनो, आपण 2017चा हा पेपर घेतलेला आहे. 2017चा हा संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर आहे आणि त्या पेपरमध्ये आपल्याला इतिहास या विषयाबाबत जे जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास करूया. सो पहिला प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे, बघा मित्रांनो, पहिला जो प्रश्न आपल्याला विचारला आहे तो आहे मूळ शंकर यांचे मूळ नाव काय होते. ओके, मूळ शंकर यांचे काय, तर मूळ नाव काय होते असं आपल्याला विचारलेलं आहे. आता थोडासा वेगळा आणि हटके प्रश्न आहे. जर विचार करायला गेलो आपण तर हे नेमके मूळ शंकर कोण असाच आपल्या मनामध्ये प्रश्न येतो. मग आपल्याला या ठिकाणी एक थोडीशी गोष्ट समजून घ्यावी लागते की आपल्याकडे आर्य समाज नावाचा एक समाज होता. आर्य समाज, आपण नाव ऐकून असाल. आर्य समाजाची स्थापना 1875 ला झालेली होती. ओके, सो लक्षात घ्या मित्रांनो, 1875 ला या आर्य समाजाची स्थापना झालेली होती आणि ही स्थापना करणारे व्यक्ती होते स्वामी दयानंद सरस्वती. ओके, काय नाव होतं, स्वामी दयानंद सरस्वती. एक अतिशय महान असा व्यक्ती, ज्या व्यक्तीला आपल्या वेदांबद्दल जास्तीत जास्त प्रेम होतं. भारतामध्ये असणारे जे वेद आहेत, हे वेद जगाला ज्ञान देण्याचं काम करतात. मग या वेदांकडे आपण का लक्ष देऊ नये, या वेदांचा देखील आपण अभ्यास करणं आवश्यक आहे असं म्हणणं या व्यक्तीचं होतं. आणि म्हणूनच वेदांकडे परत चला हा संदेश यांनी आपल्याला दिलेला होता. ओके, वेदांकडे परत चला हा संदेश यांनी आपल्याला दिलेला होता. त्याच प्रकारे यांनी सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक काढलेलं होतं. ओके, सो अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व, आर्य समाजाचे संस्थापक नाव होतं स्वामी दयानंद सरस्वती. मग या दयानंद सरस्वती यांचं नेमकं मूळ नाव काय होतं, तर यांचं मूळ नाव होतं मूळ शंकर तिवारी. ओके, सो हे जे मूळ शंकर तिवारी आहेत, हे मूळ शंकर तिवारी यांचंच पुढे ज्यावेळेला त्यांना ज्ञान प्राप्ती झाली त्यावेळेसचं नाव आपल्याला विचारलेलं आहे. तर नाव काय आहे, स्वामी दयानंद सरस्वती. सो लक्षात घ्या, मूळ शंकर हे यांचे मूळ नाव होते. मग कोणाचे मूळ नाव होते, तर दयानंद सरस्वती यांचं. आणि दयानंद सरस्वतींचं कार्य काय, तर त्यांचा आर्य समाज, शिवाय हा जो काही आर्य समाज आहे त्यांनी काय संदेश दिला, वेदांकडे परत चला. याची स्थापना कुठे झाली, तर मुंबईला. कधी झाली, 1875 ला झालेली होती. त्याचप्रमाणे यांचं पुस्तक सत्यार्थ प्रकाश. हिंदू धर्माची प्राचीन परंपरा, या सर्वच गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. कुठल्याही प्रकारे या गोष्टींमध्ये कर्मकांड, रूढी आणि परंपरा यांचा संबंध नाही हे जनतेला दाखवून द्यायचंय. तर ही सर्व प्रकारची कामं या काळामध्ये केलेली होती. ती केली कोणी, तर ती केलेली होती स्वामी दयानंद सरस्वती यांनी. आणि यांचंच मूळ नाव काय, तर मूळ शंकर तिवारी. ओके, सो या पद्धतीने आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 1857च्या
क्रांतीच्या बघा 1857च्या कोणत्या 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेपाळ ओके 1857च्या क्रांतीमध्ये कोणी नेपाळमध्ये आश्रय घेतला असं आपल्याला विचारलेलं आहे. 1857चा उठाव हा उठाव खूप महत्त्वाचा आहे. आपल्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपण कालच त्याबाबत काही प्रमाणात डिस्कस केलेलं होतं. सो मित्रांनो एक लक्षात घ्या की 1857चा हा जो काही उठाव आहे हा उठाव या उठावामध्ये अनेकांनी नेतृत्व केलं होतं, ज्यामध्ये 5 जण होते. एक होते बहादूर शाह जफर दुसरा, दुसरे होते नानासाहेब पेशवे दुसरे, त्याचप्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई, त्याचप्रमाणे जगदीशपूरचे कुंवर सिंग आणि बेगम अवधच्या बेगम हजरत महल. सो ह्या लोकांनी आपल्याकडे उठावाचं नेतृत्व केलं होतं. पण ज्या वेळेला या उठावामध्ये अपयश आलं त्यावेळेला मात्र हे सर्व उठावाचं नेतृत्व करणारे लोक वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आश्रयाला गेले. जसं की आपल्याकडे नानासाहेब पेशवे दुसरे आणि बेगम हजरत महाल या हे दोघंही ज्यावेळेला त्यांचा पराभव झाला त्यावेळेला हातात सैनिक नव्हतं, ब्रिटिशांचं आक्रमण वारंवार होत होतं. मग अशा वेळेला काय करायचं म्हणून ते आश्रयाला गेले. कुठे गेले आश्रयाला? तर ते आश्रयाला गेलेले होते नेपाळमध्ये. नेपाळमध्ये गोरखा लोक होते. आपल्याला नेपाळी लोकांची मदत घ्यायची आहे आणि मदत घेऊन पुन्हा आपल्याला भारतावर आक्रमण करायचे किंवा भारतातल्या ब्रिटिशांवर आक्रमण करायचंय आणि 1857चा उठाव आणखी तेजीत वाढवायचा आहे असं ध्येय या लोकांचं होतं. म्हणून 1857च्या उठावानंतर जे लोक नेपाळला गेले आश्रयाला यामध्ये 2 लोक होते. त्यातले पहिले होते नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशवे कितवे? तर नानासाहेब पेशवे दुसरे. त्याचप्रमाणे अजून एक होते त्या म्हणजे बेगम हजरत महल. ओके. सो ह्या दोघांनी मात्र काय केलं तर नेपाळला आश्रय घेतलेला होता ज्यावेळेला ब्रिटिश सैन्य त्यांच्या मागावर होतं. मग आता दोघांनी पण मिळून घेतला का आश्रय? बिलकुल नाही. दोघंही त्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात गेले होते, मात्र दोघांनीही आश्रय त्या ठिकाणी घेतला होता. त्यामुळे हा प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा. समजा या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेले, या ठिकाणी तुम्हाला विचारलेले की नानासाहेब, तर उत्तर इथं नानासाहेब आपल्याला लिहायचे. पण यदा कदाचित पुढच्या काळामध्ये ते विचारतील की बाबा बोला नेपाळला आश्रय घेणारे कोण होते, तर त्यामध्ये उत्तर असेल समजा पर्यायामध्ये बेगम हजरत महल, तर उत्तर ते लिहायचे. किंवा कधी कधी प्रश्न असा येऊ शकतो की बेगम हजरत महल, नानासाहेब, तात्याटोपे आणि खाली चौथा अ आणि ब किंवा 1 आणि 2. मग या ठिकाणी आपल्याला सतर्क राहून उत्तर द्यायचे. यालाच आपण म्हणतो रिलेटेड प्रश्न. कसले प्रश्न म्हणतो आपण याला? रिलेटेड स्वरूपाचे प्रश्न. मग अशा प्रश्नांवरती आपल्याला फोकस करणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. ते आपल्याला फायद्याचं आहे कारण आयोग अशाच प्रश्नांवरती फोकस करणारे आणि त्यावरती प्रश्न विचारणारे. मग जर आयोग त्यावर विचारणार असेल तर नक्कीच आपल्यालाही त्याच गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत. म्हणूनच ही PYQ सिरीज आपण घेतोय जेणेकरून तुम्हाला 30 एप्रिलच्या तुमच्या या पूर्व परीक्षेमध्ये असं जाणवेल की अरे येस मास्तरनी हा टॉपिक घेतला, मास्तरने हा प्रश्न घेतला आणि त्याच्यावरती डायरेक्टली नाही पण नक्कीच इनडायरेक्टली हा प्रश्न पडलेला होता. हे तुमचं तुम्हाला जाणवेल आणि हे तुमचं तुम्हाला जाणवलं पाहिजे यासाठी आपण हा प्रयत्न करतोय मित्रांनो. त्यामुळे लक्षात घ्या हे PYQ सिरीज अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्या व्यवस्थित समजून घ्या. जर याबाबत काही प्रश्न असतील तर तेही कमेंट करा कारण लाईव्ह सेशन आहे आपलं हे. यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण रेकॉर्ड वगैरे करत नाहीये, म्हणजे रेकॉर्ड फॉर्म मध्ये नाहीये. त्यामुळे लाईव्ह आहे. अर्थात हे रेकॉर्ड होऊन नंतर तुम्हाला बघायला मिळणारच आहे. पण जास्तीत जास्त प्रमाणात प्रश्न विचारा आणि इथले मुद्दे इथंच सॉल्व्ह करा जेणेकरून तुमचा अभ्यास हा व्यवस्थित होईल. उद्या ज्याला तुम्ही ह्या टॉपिकला अभ्यासाला सुरुवात करताल त्यावेळेला तुमचे ते टॉपिक व्यवस्थित कव्हर होतील. सो मित्रांनो हा त्याचा आपला फायदा आहे आणि तो नक्कीच घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा. ओके. सो आपला पुढचा प्रश्न आपण बघूया. योग्य जोड्या लावा असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे कामं दिलेली आहेत आणि गव्हर्नर दिलेले आहेत आणि त्यांच्या जोड्या लावा असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा आता हा सगळ्यांच्या आवडीचा प्रश्न असतो जोड्या लावा, कारण जोड्या लावायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात बरोबर आहे. त्यामुळे जोड्या लावा हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा प्रश्न. मग त्याच पद्धतीने त्या जोड्या आपण इथं समजून घेऊया. इथं काही कामं दिलेली आहेत भारतामध्ये केलेले आणि पुढे तुम्हाला गव्हर्नर दिलेले आहेत. मग कोणत्या गव्हर्नरनी कोणती कामं केलेली आहेत हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. सो इथं आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. बघा सार्वजनिक बांधकाम खातं PWD 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल
व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणि भगवद्गीतेचे इंग्रजीमध्ये भाषांतर. ओके, आता हे 4 आपल्याला मुद्दे दिलेले आहेत मित्रांनो. तर लक्षात घ्या, ह्यातला हा जो PWD आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग, हा आतापर्यंत नाही म्हणलं तरी जवळपास 6 वेळा विचारलेला प्रश्न आहे. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तुम्हाला विचारलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे, पण तुम्हाला तो 6 वेळा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. बघा लक्षात घ्या, आपण PYQ सिरीज का घेतोय, तर ती याच कारणामुळे घेतोय, जेणेकरून तुम्हाला या सिरीज मधनं जाणवेल की अरे मी 30 एप्रिलच्या परीक्षेला जेव्हा सोडवायला बसेल त्यावेळेला कळेल अरे मास्तरनी तिथं तो प्रश्न घेतला होता ना, बघा आलाय बाबा, रिपीटेड आलेला, रिलेटेड आलेला प्रश्न आहे आणि त्यातनं माझं उत्तर बरोबर आलेलं आहे. ओके, हे तुमचं तुम्हाला कळेल आणि त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल. सो लक्षात घ्या मित्रांनो, या पद्धतीने अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये याचा फायदा करून घेता येईल. ओके, त्याचप्रमाणे 1857च्या उठावावेळी कोण गव्हर्नर होते, आता ह्या सर्व गोष्टी समजून घेऊया. बघा, PWD खातं जे आहे हे आपल्याकडे साधारणपणे सुरू केलेलं होतं 1852 मध्ये. ओके, 1857चा जो उठाव होता त्या उठावावेळेला नेमका गव्हर्नर कोण होता तोही बघू आपण. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा आपल्याकडे 1878 ला आला. ओके, म्हणजे लक्षात घ्या, PWD 1852, 1857चा उठाव 1878 आणि भगवद्गीतेचं इंग्रजीमध्ये भाषांतर हे साधारण आपल्याकडे 1780 ते 84 या दरम्यान झालेलं होतं. ओके, मग आता आपल्याला जर गव्हर्नरचे कार्यकाल माहित असतील तर नक्कीच आपल्याला याची उत्तरं व्यवस्थित लिहिता येतील. मग ती काय कार्यकाल आहेत समजून घ्या. बघा, लॉर्ड डलहौसी म्हणलं तर डलहौसीचा जो कार्यकाल आहे त्या कार्यकालचं नाव आहे, तो कार्यकाल आहे 1848 ते 1856. बरोबर आहे. मग आता 1848 ते 1856 या दरम्यान काय आहे, तर या दरम्यान हे आहे. याचा अर्थ याचं उत्तर हे आहे. सिंपल मुद्दा, बरोबर आहे. लॉर्ड लिटन यांचा कार्यकाल काय आहे तर लक्षात घ्या, लॉर्ड लिटन यांचा कार्यकाल 1876 ते 1880. मग 1876 ते 1880 या दरम्यान लॉर्ड लिटन, मग यातली कुठली घडामोड आहे तर ती ही घडामोड आहे. याचा अर्थ उत्तर असणार काय हे. ओके, त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिसचा काय कार्यकाल काय आहे बाबा, तर बघा लक्षात घ्या, कॉर्नवॉलिसचा जर आपण विचार करायला गेलो त्यांचा कार्यकाल आहे 1786 ते 1793. ओके, त्यानंतर लॉर्ड कॅनिंग यांचा कार्यकाल काय आहे तर लॉर्ड कॅनिंग यांचा कार्यकाल आहे 1856 ते 62. ओके, आता थोडक्यात आपण जर बघितलं तर भगवद्गीता याचं जे काही भाषांतर आहे हे भाषांतर काही 1-2 वर्षांचं काम नव्हतं, ते अनेक वर्षांचं काम होतं आणि ते अनेक वर्षांचं काम असल्यामुळे अगदी ते कार्य कोणत्या गव्हर्नरच्या काळात जवळजवळ घडलेले आहे. तर यामध्ये आपल्याला लॉर्ड कॉर्नवॉलिस बघायला मिळतात आणि म्हणूनच याचं उत्तर कॉर्नवॉलिस. आणि लॉर्ड कॅनिंग यांच्या काळात 1857चा उठाव. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, अ च 1, मग अ च 1 फक्त इथं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अ च 1. त्याचप्रमाणे 1857च्या उठावाच्या वेळी लॉर्ड डलहौसी 4, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1878 लॉर्ड लिटन 3 आणि भगवद्गीतेचे इंग्रजीमध्ये भाषांतर ते म्हणजे लॉर्ड कुठे गेला लॉर्ड कॉर्नवॉलिस, इथं पर्याय क्रमांक 3. सो या पद्धतीने उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2. लक्षात घ्या मित्रांनो, आता PWD विचारलेलं आहे, पुढच्या काळामध्ये हे PWD तुम्हाला विधानामध्ये विचारतील. पुढच्या काळामध्ये तुम्हाला हेच विधानामध्ये काय विचारतील, 1878चा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, तुम्हाला त्या प्रेस ऍक्ट बद्दल देखील माहिती विचारतील. मग हे सर्व प्रश्न काय असणार आहेत तर ते प्रश्न असणार आहेत रिलेटेड प्रश्न, हे समजून घ्या. ओके, आपल्याकडे व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. हा कायदा आपल्याकडचा वृत्तपत्रांवरती निर्बंध प्रस्थापित करण्यासाठीचा कायदा होता. ओके, वृत्तपत्र निर्बंध कायदा अत्यंत महत्त्वाचा कायदा होता. त्यानंतर भगवद्गीतेचे इंग्रजीमध्ये भाषांतर हे विल्किन्स यांनी केलेलं होतं. ओके, 1857च्या उठावाला गव्हर्नर तर तो आहेच आहे. आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याचा जर आपण आज विचार करायला गेलो तर आज प्रत्येक राज्य सरकारकडे रस्ते बांधणीसाठी हा विभाग असतो. ओके, त्यामुळं राज्य सरकार जे रस्ते बांधतं ते कोणत्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत तर ते PWDच्या अंतर्गत, म्हणजेच
सार्वजनिक बांधकाम विभाग याच्या अंतर्गत ते आपल्याकडे काय होत असतं, तयार होत असतं. सो मित्रांनो, तुमचं काम असणार आहे आता की पीडब्ल्यूडी मिनिस्टर कोण आहेत या वर्षीचे किंवा आपले आत्ताचे. आता या वर्षीचे असं मी का म्हणलं, कारण राज्यात काय दर वर्षाला सरकार बदलायला लागले आपल्याकडे, म्हणून मी म्हणलं. ठीक आहे. सो पीडब्ल्यूडी मिनिस्टर या वेळेसचे कोण आहेत आपले, ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कोण आहेत जर माहित असेल तर पटकन कमेंट करा, जेणेकरून मलाही कळेल की येस आपले पोरं सर्व काही गोष्टी समजून घेत आहेत आणि करंट मध्ये देखील जगतायत, मला त्यातनं कळेल. सो पीडब्ल्यूडी मिनिस्टर जे आहेत आपल्या राज्याचे ते नेमके कोण आहेत हे माहित असेल तर लगेच कमेंट करा, जेणेकरून मलाही आयडिया येईल की येस आपले पोरं हुशार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपले पोरं फक्त लाईव्ह नाही आहेत तर आपले पोरं ऍक्च्युअल लेक्चर ऐकतात पण, नाही का. आता काय काय पोरं असतात ना ते लाईव्ह लेक्चर तसंच चालू करून ठेवलं, मास्तर बडबड करतोय, करू दे त्याला, बरोबर. तसं काय आपल्याला करायचं नाहीये आणि तसं काही तुम्ही करतही नसाल अशापेक्षा. सो या पद्धतीने योग्य जोड्या लावल्या आपण, तसंही जोड्या लावण्यामध्ये आपण पटायत असतोच. पुढचं, कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828 ला स्थापन केलं असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, खूप महत्वाचा प्रश्न आहे. इनाम कमिशन कोणत्या गव्हर्नर जनरलनी, तर आता लक्षात घ्या 1828 हे साल तुम्हाला इथे दिलेले आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड मेयो. ओके, आता मला जर समजा कुठल्याही प्रकारे इनाम कमिशन माहितीच नाहीये पण मला गव्हर्नरचे कार्यकाल माहिती आहेत, गव्हर्नरचे कार्यकाल मी अभ्यासलेले आहेत पण मी इनाम कमिशन बद्दल काहीच ऐकलेलं नाहीये, तर कसं सोडवायचं हे सांगतो. ओके, बघा लॉर्ड विल्यम बेंटिक कार्यकाल काय 1828 ते 1835. लॉर्ड हेस्टिंग कार्यकाल काय 1813 ते 1823. लॉर्ड वेलस्ली कार्यकाल काय 1898 चुकलं 1798 ते 1805. लॉर्ड मेयो कार्यकाल काय 1869 ते 1872. ओके, सो हे आपल्याकडचे गव्हर्नर आणि हे गव्हर्नरचे कार्यकाल. ओके, सो हे जे काही कार्यकाल आहेत त्या कार्यकालापैकी 1828 कोणाचा काळ आहे तर लॉर्ड विल्यम बेंटिक. याचा अर्थ विल्यम बेंटिकनी इनाम कमिशनची स्थापना केलेली आहे. सिंपल मुद्दा. ओके, आता लक्षात घ्या हे इनाम कमिशन काय आहे. इनाम कमिशन, ओके, लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे इनाम कमिशन हे 1828 आणि 1852 या दोन काळामध्ये स्थापन केलेलं होतं. 1828 ला स्थापन केलं होतं लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी आणि 1852 ला स्थापन केलेलं होतं लॉर्ड डल हाउसी यांनी. ओके, सो लक्षात घ्या 1828, 1852, 28 ला बेंटिक, 52 ला डल हाउसी. आता या इनाम कमिशनचा नेमका उद्देश काय तर लक्षात घ्या आपल्याकडे जे जमीनदार आहेत, जमीनदार व जहागीरदार. ओके, जमीनदार जे आहेत त्याचप्रमाणे जे जहागीरदार आहेत त्यांच्याकडे असणाऱ्या अनुक्रमे जमिनी आणि जहागिरी आपल्या ताब्यात घेणं, बरोबर. सो त्यांच्याकडे असणाऱ्या जमिनी त्याचप्रमाणे जहागिरी आपल्या ताब्यात घेण्यासाठी या काळात ब्रिटिश सरकारने हे कमिशन स्थापन केलं. त्या कमिशनचं नाव काय ते इनाम कमिशन. ओके, इथे लक्षात. सो उद्देश काय बघा, जमीनदार आणि जहागीरदार यांच्याकडील जमिनी व जहागिरी ताब्यात घेणे. ओके, सो या पद्धतीने हे ताब्यात घेण्यासाठी आपल्याकडे इनाम कमिशनची स्थापना केली गेली. पहिल्यांदा 1828 लॉर्ड विल्यम बेंटिक, त्याचप्रमाणे त्या पुढच्या कालावधीमध्ये 1852 लॉर्ड डल हाउसी यांनी हे इनाम कमिशन आपल्याकडे काय केलं होतं मित्रांनो तर स्थापन केलेलं होतं. ओके, त्यामुळे इथं उत्तर काय असणार आहे, इथं उत्तर असणार आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. पर्याय क्रमांक काय 1. क्लिअर आहे मुद्दा. सो ह्या पद्धतीने या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. ओके, पुढे बघा मित्रांनो 1858च्या भारत सरकार कायद्याचा परिणाम शोधा असं आपल्याला विचारलेलं आहे. काय कायदा आहे बघा 1858चा कायदा. आता पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे कायदे किती आले बघा.
कायद्याचा जर आपण विचार करायला गेलो तर भारतामध्ये ब्रिटिश पार्लमेंटने जे केलेले कायदे आहेत, ब्रिटिश पार्लमेंट, ओके, कायदा करणारे कोण आहे तर ब्रिटिश पार्लमेंट आहे. मग त्या ब्रिटिश पार्लमेंटने भारतामध्ये किती कायदे केले तर लक्षात घ्या, ब्रिटिश पार्लमेंटने एकूण 13 कायदे केलेले होते. किती कायदे? 13 कायदे. त्या 13 कायद्यांमध्ये जर आपण बघायला गेलो तर साधारण पहिले 6 कायदे, त्यानंतरचा 1 कायदा आणि त्यानंतरचे 6 कायदे असे आपण 3 गट करतो. अभ्यासाला जर ते सोपं जातं. ओके, 13 एकदम शिकणं आणि गटागटाने शिकणं थोडस फरक पडतो, आपल्यालाही शिकायला मजा येते. ओके, त्यामुळे लक्षात घ्या एकूण कायदे किती? 13 कायदे, ब्रिटिश पार्लमेंटने केलेले कायदे. यातला पहिला एक गट 6 कायद्यांचा. यामध्ये किती कायदे? 6 कायदे. मग हे कायदे काय आहेत बघा, तर भारतातील कंपनीवर नियंत्रण स्थापन करणं. ओके, भारतातील कंपनीवर काय करायचं? नियंत्रण स्थापन करणं. हा पहिल्या 6 कायद्यांचा उद्देश आहे. त्यानंतरचा जो एकच कायदा आलेला आहे त्या कायद्याचं काय बाबा, तर सत्तेचे हस्तांतरण. आता भारतामध्ये जी सत्ता आहे त्या सत्तेचे हस्तांतरण करायचं. हस्तांतरण कंपनीकडून पार्लमेंटकडे. ओके, कंपनीकडून कोणाकडे? पार्लमेंटकडे. म्हणजे आपल्याकडे आजपर्यंत सत्ता होती कोणाकडे तर ती कंपनीकडे होती. पण कंपनीला म्हटलं आता बस झालं, तुमचं काम संपलेलं आहे, तुम्ही आता घरी जावा. आता सत्ता कोणाची असणार आहे तर ती असणार आहे पार्लमेंटची. ओके, त्यामुळे कंपनीकडून पार्लमेंटकडे सत्तेचं जे हस्तांतरण आहे ते या कायद्यानुसार झालं. त्याचप्रमाणे हे जे 6 कायदे आहेत, हे जे 6 उरलेले जे शेवटच्या गटातले कायदे आहेत ते कायदे कसले आहेत तर ते कायदे म्हणजे भारतीयांना कायदेविषयक आणि राजकीय अधिकार देणे. ओके, म्हणजे आता भारतीयांनी म्हटलं की आम्हाला मतदानाचा अधिकार द्या, शेवटच्या या गटातनं दिलेले आहे. भारतीयांनी म्हटलं आम्हाला निवडणुकीचा अधिकार द्या, इथल्या कायद्याने दिलेले आहेत. भारतीयांना मतदान, निवडणूक या गोष्टी इकडे मिळाल्या का? नाही मिळाल्या. कारण इकडे काय सांगितलेलं आहे की बाबा कंपनीवर फोकस केलेला आहे. दुसऱ्या गटात काय केलेलं आहे? केवळ सत्तेचं हस्तांतरण कंपनीकडून पार्लमेंटकडे केलेलं आहे. सो एवढ्याच गोष्टी फक्त त्यात सांगितलेल्या आहेत. इथं मात्र काय केलेलं आहे? इथं मात्र भारतीयांना राजकीय अधिकार त्याचप्रमाणे कायदेविषयक अधिकार जे द्यायचे आहेत तर ते देण्यासाठी या ठिकाणी काय केलेले आहे तर सर्व काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. सो या पद्धतीने मित्रांनो हे 3 गट 6, 1 आणि 6 आपल्याला विचारल्याचा फोकस केलाय 1858च्या भारत सरकारच्या कायद्याला. मग यात काय सांगितलं? मुक्त व्यापार नाही. कंपनीच्या राजवटीची इतिश्री तर यस, हे बरोबर. कारण इथं आपण काय सांगितलं की सत्तेचं हस्तांतरण कंपनीकडून पार्लमेंटकडे. बरोबर आहे. 1858चा कायदा म्हणजेच काय? सत्तेचं हस्तांतरण कंपनीकडून पार्लमेंटकडे. याचा अर्थ भारतातली जी सत्ता आहे कंपनीची ती संपलेली आहे. मग सत्ता संपली म्हणून त्याला आपण म्हणतो इतिश्री. काय म्हणतो? इतिश्री. सुरुवात झाली तर अति आणि शेवट झाला तर इति. त्यामुळे हे सुरुवात, हे शेवट, मग इथं इतिश्री लिहिल्याचा अर्थ शेवट झालाय. ओके, त्यामुळे उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो ह्या पद्धतीने ही गोष्ट स्वतः आपण आपला पुढचा प्रश्न चालू करूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय बघा, तर वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने
कोणत्या गावावर पहिला दरोडा टाकला असं आपल्याला विचारलेलं आहे. महत्वाचा प्रश्न आहे हा. महाराष्ट्राच्या स्थानिक चळवळींबाबतचा प्रश्न आहे मित्रांनो. आपल्याकडे प्रत्येक वेळेला आपल्या आयोगाने सांगितलेलंच असतं की कुठल्याही प्रकारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न इतिहासावर येताना आधुनिक भारताचा इतिहास विशेष संदर्भ महाराष्ट्र. ओके, त्यामुळे लक्षात घ्या की तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास याचा अभ्यास करतायत, ओके, नो प्रॉब्लेम, पण तुम्ही फोकस कुठे करायचा आहे तर महाराष्ट्रावर करायचा आहे. कारण शेवटी तुम्ही उद्याला महाराष्ट्राचे अधिकारी होणार आहात, महाराष्ट्रामध्ये अधिकारी म्हणून काम करणार आहात. मग तुम्हाला महाराष्ट्राचा प्रत्यक्षात इतिहास माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून जी डेप्थ आहे ती डेप्थ महाराष्ट्रामध्ये अगदी खोलवर न्या. इतर राज्यांमध्ये मात्र ती डेप्थ अगदी वरचेवर पाहिली तरी काही हरकत नाही, तिथे डेप्थ कमी ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. पण महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र जितकं खोल जाता येईल तितकं खोल जावा. अगदी खेडेगाव, तालुका, जिल्हा या पातळ्यांवरती जावा, जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला काय होतो, जास्त होतो. जसं की बघा, इंग्रज मराठा युद्ध या युद्धामधलं सगळ्यात शेवटचं युद्ध ते 1818 झालं. त्या युद्धात देखील एकूण 3 लढाई झाल्या. त्या 3 लढाईंमधली देखील सगळ्यात शेवटची लढाई ही आष्टी या गावात झाली. कुठल्या गावात झाली? आष्टी. मग आता आष्टी हे गाव कोणत्या तालुक्यामध्ये तर तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. इतक्या डेप्थ मध्ये आपल्याला जायचंय. हेच जर समजा आपल्याकडे एखादं वेगळं राज्य असलं असतं आणि त्या राज्यामधली ही लढाई सांगितली असती तर मात्र आपण काय म्हटलं असतं, अरे सोलापुरात लढाई झाली, मग मात्र आपण मोहोळ किंवा आष्टी असल्या गोष्टी सांगितल्या नसत्या, कारण त्याचा आपल्याशी फारसा संबंध नाहीये. पण महाराष्ट्रात ते म्हटल्यानंतर फारसा संबंध असणारे तो लावायचा आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षांमध्ये आयोग अशाच प्रकारचे प्रश्न विचारणार आहे, त्यावेळेला आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं ही देता येणार आहे. ओके, त्यामुळे लक्षात घ्या, वासुदेव बळवंत फडकेंनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने, सहकारी कोण होते तर सहकारी जास्तीत जास्त रामोशी समाजाचे होते. ओके, रामोशी जो समाज होता त्या समाजाचे हे सहकारी होते आणि त्या सहकाऱ्यांच्या मदतीने पहिला दरोडा कुठे टाकला तर तो टाकला धामारी या गावामध्ये. ओके, कुठल्या प्रकारे कराड, दापोली, दौंड यांचा संबंध नाही, तर संबंध कोणाचा आहे, धामारी हे जे गाव आहे या गावामध्ये हा दरोडा टाकलेला होता. लक्षात घ्या, वासुदेव बळवंत फडके यांना आपण आद्य क्रांतीवीर म्हणतो, आद्य क्रांतीवीर. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट काय तर वासुदेव बळवंत फडके हे लिपिक म्हणून काम करत होते. लिपिक म्हणून काम करत होते, बरोबर आहे. बघा, तुमच्या लक्षात येत असेल तर बघा की कालच आपण काय केलं की यांच्यावरचा प्रश्न बघितलेला होता, त्याचप्रमाणे गव्हर्नरवरचा प्रश्न बघितला होता आणि आज परत तेच प्रश्न काय झालेले तर रिलेटेड स्वरूपाचे आलेले आहेत. मग लगेच मागच्या वर्षीचं या वर्षी येते तर विचार करा 5 वर्षांपूर्वीचं या वर्षी का नाही येणार, बरं 100% येणार. त्यामुळे त्यावर फोकस करा. त्यावर जर फोकस केला ना तर त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त होणार आहे. ओके, त्यामुळे ते लिपिक म्हणून काम करत होते. कुठं तर पहिल्यांदा रेल्वे खात्यामध्ये आणि त्यानंतर ते लष्करी खात्यामध्ये काम करत होते. ओके, याच वासुदेव बळवंत फडके यांचं जे वकील पत्र आहे हे वकील पत्र स्वीकारलेलं होतं कुणी, यावरही प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर लक्षात घ्या, मुंबईमध्ये यांचं जे वकील पत्र आहे हे स्वीकारलेलं होतं ग वा जोशी यांनी. कुणी? ग वा जोशी यांनी. ओके, सो हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि जे सर्वोच्च होतं त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये आपटे यांनी स्वीकारलेलं होतं. सो या गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून यावर जर भविष्यात काही प्रश्न आले तर ते हे येतील, म्हणून हे मुद्दे व्यवस्थित क्लिअर करा. ठीक आहे, अशा पद्धतीचे हे वासुदेव बळवंत फडके ज्यांना आपण आद्य क्रांतीवीर म्हणतो आणि यांचंच निधन झालं एडनच्या आखातामध्ये. एडनचा आखात, त्या आखातात त्यांना अतिशय म्हणजे अतिशय वाईट अवस्थेमध्ये ठेवलेलं होतं. अन्न मिळत नव्हतं, शिवाय आजूबाजूला जी परिस्थिती प्राण्यांसाठी असायला हवी आहे ती परिस्थिती एका माणसाला दिलेली होती आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने इथल्या त्रासामुळे ते कंटाळले आणि त्यातच त्यांचं निधन झालेलं होतं. अशा प्रकारचा हा महान व्यक्ती ज्यांनी 1857च्या उठावानंतर शांत झालेल्या महाराष्ट्रात, शांत झालेल्या भारतामध्ये
पुन्हा एकदा क्रांतीचं स्फुलिंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला, म्हणून यांना आपण म्हणतो आद्य क्रांतीवीर. ओके, वासुदेव बळवंत फडके. उत्तर काय असणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 धामारी या गावात त्यांनी पहिल्यांदा अशा पद्धतीने दरोडा टाकला. बरं, ते कुठल्या प्रकारे डायरेक्टली ब्रिटिशांना विरोध करत होते का? नाही. त्यांनी कुठल्याही प्रकारे ब्रिटिशांवर हल्ले केले का? नाही. यांनी केवळ गावात जायचं आणि गावातले जे सावकार आहेत, जमीनदार आहेत, जे ब्रिटिशांच्या मदतीने काय करतायत तर आमच्या शेतकऱ्यांना लुबाडतायत, तर त्यांनी ते लुबाडू नये यासाठी या लोकांवरती दरोडा टाकायचा. दरोड्यामधनं जेवढा पैसा येईल तेवढा सगळ्याचा सगळा पैसा समप्रमाणामध्ये शेतकऱ्यांना वाटायचा, त्याच गावातल्या शेतकऱ्यांना वाटायचा. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं. ज्यावेळेला ब्रिटिश सरकारने ठरवलं की अरे हे फारच वरचढ होत आहेत, त्यावेळेला यांच्यावर बक्षीस लावलं. सांगितलं की जो मला वासुदेव बळवंत फडके पकडून आणून देईल त्याला मी इतकं बक्षीस देणार. आता एक्झाम्पल जर घेतलं तर लक्षात घ्या, यांच्यावरती बक्षीस लागलं 1000 रुपयाचं. तर हे वासुदेव बळवंतांना कळालं आणि त्यांनी लगेच एक दुसरं पत्रक छापलं आणि सांगितलं त्यावेळेसचे मुंबईचे जे गव्हर्नर आहेत टेम्पल, त्यांचा जो मुंडका आणून देईल त्याला मी 2000 बक्षीस देणार. अक्षरशः लोक तलवारी बिलवारी घेऊन त्याच्या गव्हर्नरच्या बाहेर थांबले होते कित्येक दिवस. गव्हर्नर कित्येक दिवस घराबाहेर पडला नव्हता, इतका जरब या व्यक्तीमध्ये होता. या व्यक्तीलाच दुसरं शिवाजी असं देखील म्हटलं जायचं. आपल्याला अशाच प्रकारचे बेसिक स्वरूपाचे प्रश्न येतात. ओके, दुसरा शिवाजी, दुसरा शिवाजी किंवा असंही म्हटलं जायचं की दुसरा शिवाजी पण शिवाजी जन्माला आला, शिवाजी पुन्हा जन्माला आला. मी आता हे एकेरी म्हणतोय याचा अर्थ अपमान नाही बरं का, हे जस्ट या ठिकाणी ते वाक्य त्या पद्धतीने बोललं गेलेलं आहे. दुसरा शिवाजी जन्माला आला अशा प्रकारची वाक्य ही त्या ठिकाणी बोलली गेलेली होती. कोणाला बघून? तर याच वासुदेव बळवंत फडक्यांना बघून. अर्थात लोकांना हेही माहित नव्हतं की हा जो काही व्यक्ती आहे तो कोण आहे, तो वासुदेव बळवंत फडके आहे का, तो हा आहे का, तो आहे माहित नाही. लोकांना वाटलं की शिवाजीच पुन्हा जन्माला आला आपल्याला वाचवण्यासाठी. कुणापासून? या ब्रिटिशांपासून. असं या लोकांची मानसिकता होती. ओके, सो या पद्धतीने वासुदेव बळवंत फडके. पुढचा जो प्रश्न आहे आपला, कोणाचे काही प्रश्न आहेत त्यामध्ये? ओके, ठीक आहे, हरकत नाही. सो बघा, आता पुढचा जो प्रश्न आहे आपला तो प्रश्न आहे स्त्रियांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्याचा ओके. सो आपण पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. लक्षात घ्या, प्रश्न आहे टिंबटिंब यांनी मानव धर्म सभा स्थापन केली. ओके, खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो हा. टिंबटिंब यांनी मानव धर्म सभा स्थापन केली असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. आता बघा, मानव धर्म सभा यासाठी आपल्याला धर्म सुधारणा चळवळी समजून घ्यायची. काय समजून घ्यायचे? धर्म सुधारणा चळवळ. ओके, सो ही धर्म सुधारणा चळवळ जर आपण समजून घेतली तर आपल्याला नक्कीच मानव धर्म समाज सभा, त्याचप्रमाणे परमहंस सभा, ज्या काही सभा त्यावेळेला धर्म सुधारण्यासाठी स्थापन झालेल्या होत्या त्यांच्याबाबतची माहिती ही व्यवस्थित कळते. सो सुरू करूया त्याबाबतची माहिती. सो बघा मित्रांनो, मानव धर्म सभा यालाच आपण म्हणतो धर्म सुधारणा चळवळ. नेमकं काय आहे धर्म सुधारणा चळवळ त्याबद्दलची माहिती आपण इथं समजून घेऊया. भारतामध्ये असणारा जो समाज आहे त्या समाजाला सुधारणा करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सभा स्थापन झाल्या. त्यातली
मुंबई प्रांतातली पहिली चळवळ कोणती होती? तर ती होती मानव धर्म सभा. ओके, मानव धर्म सभा ही मुंबई प्रांतातली पहिली धर्म सुधारणा चळवळ होती मित्रांनो, आणि याची स्थापना ही करण्यात आलेली होती सुरत या ठिकाणी. ओके, सुरत मध्ये जी स्थापना करण्यात आली आणि ती करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा होता तो दादोबा पांडुरंग तळखडकर यांचा. ओके, त्यामुळे दादोबा पांडुरंग तळखडकर यांनी या ठिकाणी काय केलं तर ही मानव धर्म सभा स्थापन केली, जी सभा महाराष्ट्रातली म्हणजेच त्या काळातल्या मुंबई प्रांतातली धर्म सुधारणा चळवळ करणारी पहिली सभा होती. आता तुम्ही म्हणताल की मास्तर ही सुरतला स्थापन झाली आहे, तर ही मुंबई प्रांतातली पहिली कसं काय? तर त्यावेळेसला जो मुंबई प्रांत होता तो मुंबई प्रांत ज्यामध्ये गुजरातही होता, त्याचप्रमाणे त्यामध्ये महाराष्ट्र देखील होता. त्यामुळे सुरत जरी असलं तरी प्रांताचं नाव काय आहे? मुंबई प्रांत आहे. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या पद्धतीने जर आपण समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला क्लिअर होत जाईल की बाबा धर्म सुधारणा चळवळ यामध्ये मुंबई प्रांतातली मानव धर्म सभा ही पहिली स्थापन झाली सुरतला, आणि ती स्थापन करण्यामध्ये महत्वाचा वाटा होता दादोबा पांडुरंग तळखडकर. त्याचप्रमाणे यात आणखी काही लोक होते, ज्यामध्ये होते दुर्गादास मंचाराम दवे हे देखील होते, जे गुजरात मधले स्थानिक होते. त्यांनी देखील यामध्ये महत्वाचा वाटा दिलेला होता, आणि त्यातनं ही एक सभा धर्म सुधारणा चळवळ स्थापन झाली. त्यामुळे याचं उत्तर आपल्याकडे असणार आहे दादोबा पांडुरंग तळखडकर. आता काही प्रश्न असा येऊ शकतो की तळखडकर नेमके सुरतला का गेले होते? तर लक्षात घ्या, दादोबा पांडुरंग तळखडकर हे एक सरकारी अधिकारी होते, आणि सरकारी अधिकारी या नात्याने ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या ट्रान्सफर व्हायच्या. आता काम करण्यासाठीच त्यांची जी काही ट्रान्सफर झाली ती सुरतला झाली होती, आणि म्हणून सुरतला गेल्यानंतर काहीतरी करायचं, धर्म सुधारणा चळवळीत काहीतरी भाग द्यायचा, यामुळे त्यांनी या ठिकाणी काय केलं तर बाबा ही चळवळ स्थापन केलेली होती मानव धर्म सभा. आणि मग त्या सुरतला स्थापन करायची आहे, मग तिथला कोणीतरी स्थानिक पाहिजे, म्हणून तो स्थानिक म्हणून कोण घेतले गेले? दुर्गादास मंचाराम दवे यांना या ठिकाणी घेतलं गेलं होतं. सो या दोघांच्या माध्यमातून स्थापन झालेली ही धर्म सुधारणा चळवळ नाव काय तर मानव धर्म सभा. ओके, त्यानंतर पुढचं एक महत्वाचा प्रश्न आपला प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो हा आहे राजकीय सुधारणा चळवळीबाबतचा. आता मगाशी काय बघितलं आपण धर्म सुधारणा चळवळ, आता इथं काय आहे राजकीय सुधारणा चळवळ. टिंबटिंब हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वात महत्वपूर्ण संस्थापक सदस्य. ओके, खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण पुणे सार्वजनिक सभा ही सभा स्थापन झाली 1870 ला. 1870 पासून ही सभा आज तागायते, त्यामुळे याला जवळपास 152 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ओके, त्यामुळे आपल्या भारतामधली सर्वात जुनी राजकीय संघटना कोणती तर ती पुणे सार्वजनिक सभा. ओके, त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बघा, भारतातील सर्वात जुनी राजकीय संघटना. ओके, सर्वात जुनी राजकीय संघटना कोणती तर ती आहे पुणे सार्वजनिक सभा. स्थापन कधी झाली होती तर ती 1870 ला झाली. त्याला 152 वर्ष पूर्ण झाले, आणि मग या सार्वजनिक सभेचे जे सर्व होते ते होते सार्वजनिक काका. कोण? सार्वजनिक काका. आता सार्वजनिक काका का? कारण त्या ठिकाणी काम करणारा एक जोशी नावाचा व्यक्ती, जो व्यक्ती सार्वजनिक काका हा व्यक्ती कोण तर ग.वा. जोशी नावाचा एक व्यक्ती की जो व्यक्ती या संघटनेमध्ये काम करत होता. बरोबर आहे, या संघटनेमध्ये संस्थापनापासून तो काम करत होता, आणि शेवटी काय झालं की या संघटनेचा एक नेता म्हणजे ग.वा. जोशी, आणि त्यामुळे या संघटनेत काम करत असल्यामुळे त्यांचं नावच पडलं सार्वजनिक काका.
कारण सगळेजण त्यांना जोशी काका जोशी काका जोशी काका म्हणायचे. मग जोशी काका कुठे काम करतात? सार्वजनिक सभेमध्ये काम करतात. मग सार्वजनिक सभेत जर जोशी काका काम करत असतील तर त्यांचं नावच जोशी गेलं आणि सार्वजनिक काका राहिलं. म्हणजे आडनावच यांचं लोकांनी सार्वजनिक ठेवून दिलं. अशा प्रकारची व्यक्ती आणि म्हणूनच सर्वाधिक काळ जे महत्वाचे संस्थापक सदस्य म्हणून ओळखले गेले ते कोण? तर केटी तेलंगे नाही, एस.एम. परांजपे तर नाही, विश्वनाथ मंडलिक हेही नाही. मग कोण? तर जी.व्ही. जोशी म्हणजेच काय? गणेश वासुदेव जोशी. जी.व्ही. जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी. ग वा जोशी म्हणजेच सार्वजनिक काका. अशा प्रकारची राजकीय संघटना. संघटनेचं नाव काय? पुणे सार्वजनिक सभा. द न्यू इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आलं असं आपल्याला विचारलेलं आहे. द न्यू इंडिया. आता महत्वाचा मुद्दा आहे की न्यू इंडिया हे वृत्तपत्र आहे कोणाचं? बरोबर आहे. द न्यू इंडिया हे वृत्तपत्र आहे कोणाचं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तर लक्षात घ्या, न्यू इंडिया हे जे वृत्तपत्र आहे हे वृत्तपत्र आपल्याकडे दोन लोकांनी चालू केलेलं होतं. म्हणजे न्यू इंडिया या नावानेच वृत्तपत्र दोघांनी चालू केलेलं होतं. एक व्यक्ती होते बिपिन चंद्र पाल. एक कोण होते? बिपिन चंद्र पाल. आणि दुसरे जे होते त्या होत्या ॲनी बेझंट. ओके. या दोघांनी मिळून देखील म्हणजे या दोघांनी मिळून नाही, या दोघांनी सेपरेट आपलं आपलं न्यू इंडिया हे वृत्तपत्र चालू केलं होतं. ओके. मग आता लक्षात घ्या, बिपिन चंद्र पाल हे मूळचे भारतातले, बरोबर आहे. परंतु ॲनी बेझंट या मात्र मूळचे इंग्लंड मधल्या. आता प्रश्न काय विचारला आपल्याला की न्यू इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कोणत्या देशामध्ये सुरू केलं? यामध्ये इंग्लंड, जर्मनी, जपान आणि USA अशी नावं दिलेली आहेत. काय नावं दिलेली आहेत? इंग्लंड, बघा यात नावं काय दिलेली आहेत मित्रांनो? यात नावं दिलेली आहेत इंग्लंड, जर्मन, त्याचप्रमाणे जपान आणि USA अशी काही नावं दिलेली आहेत. आता आपण जर विचार करायला गेलो तर या ठिकाणी हे वृत्तपत्र चालू केलं बिपिन चंद्र यांनी भारतामध्ये, यांनी इंग्लंडमध्ये. याचा अर्थ न्यू इंडिया तुम्हाला नक्कीच कोणाबद्दल विचारलेला असणार आहे? ते विचारलेलं असणार आहे ॲनी बेझंट यांच्याबद्दल. कारण इथं भारताचा उल्लेखच केलेला नाहीये. जर भारताचा उल्लेख केला असता तर कन्फ्यूज झाला असतं, बरोबर आहे. पण भारताचा उल्लेखच नाहीये याचा अर्थ इथं कन्फ्युजन काहीच नाहीये. तुम्हाला सर्व काही बाहेरचे देश दिले आहेत. यामुळे उत्तर असणार या ठिकाणी काय? तर इंग्लंड. इंग्लंडमध्ये हे वृत्तपत्र सुरू करणाऱ्या महान नेत्या म्हणजे ॲनी बेझंट. अत्यंत महत्वाच्या नेत्या, या मूळच्या आयर्लंड मधल्या, म्हणूनच यांना आपण आयरिश असं देखील म्हणतो. त्यामुळे यांना आपण आयरिश. आयर्लंड मधल्या या मूळच्या नेत्या अत्यंत महान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ज्यांनी भारतामध्ये होम रूल चळवळ ही सुरू केलेली होती. होम रूल चळवळ ही भारतातली पहिली राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणारी चळवळ होती आणि म्हणूनच या चळवळीचं महत्त्व जास्त होतं. आणि ही चळवळ चालू करणाऱ्या ॲनी बेझंट यांचंही महत्त्व भारताच्या राजकारणामध्ये जास्त होतं. त्यांनीच सुरू केलेलं हे वृत्तपत्राचं नाव काय? न्यू इंडिया. वृत्तपत्र कुठे चालू केलं? इंग्लंडमध्ये. ओके. येस, अगदी बरोबर ओंकार. बिपिन चंद्र पाल. तर बिपिन चंद्र पाल यांचं देखील न्यू इंडिया आहे, पण त्यांनी स्थापन केलं होतं भारतामध्ये. आणि ॲनी बेझंट यांचं देखील न्यू इंडिया, पण त्यांनी कुठे स्थापन केलं? तर त्यांनी स्थापन केलं होतं इंग्लंडमध्ये, कारण त्या मूळच्या इंग्लंड मधल्या होत्या. हा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा. सो या पद्धतीने लक्षात ठेवा न्यू इंडिया हे वृत्तपत्र. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विचारवंतांचे सामाजिक योगदान सांगा असा आपल्याला विचारलेला आहे. आता लक्षात घ्या, खालीलपैकी विचारवंतांचे सामाजिक योगदान सर विल्यम वेडरबर्न, ॲलन ह्यूम, मॅक्स मुलर आणि कोलब्रुक, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड लिटन, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड कॉर्नवॉलिस असा आपल्याला प्रश्न विचारला. याचा अर्थ थोडक्यात लक्षात घ्या की हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे विचारवंत होते ते विचारवंत नेमके कोणाच्या काळामध्ये होते, त्यांनी कोणाच्या काळामध्ये काय काय कामं केली हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सो लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर विल्यम वेडरबर्ग, दुसरे ॲलन ह्यूम, तिसरे मॅक्स मुलर आणि चौथे कोलब्रुक. आता जर यांचा जर आपण विचार करायला गेला तर हे दोघं पण काँग्रेसचे संस्थापक.
काँग्रेसचे संस्थापक कोण होते? काँग्रेसचे संस्थापक होते. ओके. आता काँग्रेसचे संस्थापक म्हटल्यानंतर आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे की काँग्रेसची स्थापना कधी झाली? 1885 ला. त्यावेळेला गव्हर्नर कोण होतं? लॉर्ड डफरिन. मग डफरिन जर होता इथे डफरिन दिलाय का? डलहौसी, लिटन, कॉर्नवॉलिस, कॅनिंग. याचा अर्थ डफरिन कुठेही दिलेला नाही. मग विल्यम वेडरबर्न आणि ॲलन ह्यूम यांनी भारतामध्ये कधी काम केलं? तर यांनी दोघांनीही भारतामध्ये म्हणजे दोघांनी म्हणण्यापेक्षा ॲलन ह्यूम यांनी काम केलं 1857च्या उठावावेळी. ओके. 1857चा उठाव हा प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी बघणारे व्यक्ती, प्रत्यक्ष अनुभवणारे व्यक्ती म्हणजे ॲलन ह्यूम. आणि सर वेडरबर्न यांचा जर विचार केला तर 1879 मध्ये फडके यांचा उठाव यांनी अनुभवलेला होता. ओके. फडके यांचा जो उठाव आहे तो उठाव यांनी अनुभवलेला होता. तेव्हा फडक्यांचा उठाव अनुभवणारे वेडरबर्न, फडके यांचा उठाव अनुभवणारे कोण? वेडरबर्न. त्याचप्रमाणे 1857चा उठाव अनुभवणारे कोण? ॲलन ह्यूम. मग यानुसार जर बघितलं आपण तर बघा आपल्याकडे गव्हर्नर कसे येतील तर ॲलन ह्यूम 1857. मग 1857 म्हणजे लॉर्ड कॅनिंग. ओके. सिंपल मुद्दा आहे कारण लॉर्ड कॅनिंग हे त्यावेळेला गव्हर्नर होते. ओके. त्यानंतर सर विल्यम वेडरबर्न 1879 म्हणजे लॉर्ड लिटन, कारण लॉर्ड लिटन यांचा कार्यकाल 1876 ते 1880. कॅनिंग यांचा कार्यकाल 1856 ते 1862. ओके. त्यामुळे हे दोन क्लिअर झाले आपले. आता हे दोन जर क्लिअर झालेले असतील तर उत्तर कसं येते बघा. सर विल्यम वेडरबर्न. उत्तर काय असणार आहे? सर विल्यम वेडरबर्न, लॉर्ड लिटन आणि ॲलन ह्यूम. उत्तर काय असणार आहे? लॉर्ड कॅनिंग. आता बघा अचं उत्तर काय आहे? 2. अचं उत्तर 2 कुठं आहे? इथं आहे. ओके. अचं उत्तर 2 आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघायला गेलो बचं उत्तर काय आहे? लॉर्ड कॉर्नवॉलिस. आता इथं लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला मुद्दा काय स्वीकारायचा आहे? मुद्दा स्वीकारायचा आहे हा. कुठला? फक्त यांच्या कामाचा. आणि त्यातलं उत्तर काय द्यायचं आपल्याला? उत्तर द्यायचं पर्याय क्रमांक 1. क्लिअर आहे? सो ह्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणचं उत्तर थोडंसं अवघड आहे, थोडंसं क्रिटिकल आहे, लवकर कळत नाही, पण हा मुद्दा आपल्याला पर्यायाच्या आधारावर द्यायचा असतो. ओके. मग आता समजा मी म्हणलं की ॲलन ह्यूम 1857चा उठाव, मग लॉर्ड कॅनिंग, मग चौथा पर्याय कशाला? बोल आहे का चौथा? नाहीच दिलेला. पर्यायच दिलेला नाही म्हटल्यानंतर मग तो उत्तर घ्यायची गरज आहे का? नाही. या ठिकाणी आयोग तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या सर्व प्रकारच्या अभ्यासानुसार त्या अभ्यासाला एकत्रित करून काय लॉजिक लावतायत, काय लॉजिक डेव्हलप करतायत हे चेक करत असतं. आणि मग या ठिकाणच्या उत्तरामध्ये तुम्हाला काय करायचंय की जास्तीत जास्त उत्तराच्या जवळ कसं पोहोचता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. तुमचं प्रत्येकाचं उत्तर बरोबर आलं पाहिजे का? बिलकुल नाही. एक उत्तराशी लागली जोडी की बरोबर बाकीचे उत्तर जोडी लागणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे एक उत्तर शोधण्यावरती फोकस करा आणि ते नक्कीच जोड्या लावामध्ये मिळतं. कारण जोड्या लावा त्याच प्रकारचे असतात. कुठली ना कुठली तरी एक जोडी आपल्याला सहज लागते आणि ती लागल्यामुळे इतर जोड्या आरामात लागतात, म्हणजे आपोआप लागतात. त्याला वेगळे काही एफर्ट्स घ्यायची गरज आहे का? काहीच गरज नाही. फक्त लॉजिक डेव्हलप करा, लॉजिक वरती खेळत चला, कारण हा सगळा खेळ आहे लॉजिकचा. या प्रश्नाबाबत म्हणतो मी. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला नॉलेज आवश्यकच आहे. या प्रश्नामध्ये लॉजिकही आवश्यक आहे आणि नॉलेजही आवश्यक आहे. ओके. सो या पद्धतीचा हा प्रश्न. पुढे आपण बघूया पुढचा प्रश्न आपला. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केलेली होती असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. ओके. महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. काय बघा विचारलेलं आहे की बाबा खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली होती. आता मुलींचं शिक्षण म्हणलं की आपल्या समोर एकच नाव येतं. काय नाव येतं? मुलींचं शिक्षण. मग मुलींना शिक्षण देणारा कोण? तर ते व्यक्तीचं नाव आहे महात्मा फुले. ओके. सो महात्मा फुले हे पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. मग आता इथं प्रश्न काय की विचारलेला पहिल्या समाजसुधारकाचं नाव काय? ओके. अशा प्रकारचं काम करणारा जो पहिला समाजसुधारक आहे त्याचं नाव काय? मग आता लक्षात घ्या डॉक्टर आंबेडकर हे महात्मा फुले यांच्या आधी की नंतर? तर 100% हे नंतर होते. सो महात्मा फुले आहे हे नाही. गोदूताई कर्वे महात्मा फुले यांच्या आधी की नंतर?
तर गोदूताई कर्वे ह्या महात्मा फुलेंच्या समवयस्क. कारण गोदूताई कर्वे म्हणजे कोण, तर आपले जे महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत त्यांच्या दुसऱ्या पत्नी. तेव्हा बऱ्यापैकी समवयस्क, पण गोदूताई नंतर जिवंत होत्या, फुले मात्र लवकर वारले, त्यामुळं हा देखील पर्याय कॅन्सल झाला. त्यानंतर विठ्ठलदास ठाकरसी हा देखील पर्याय कॅन्सल, कारण विठ्ठलदास ठाकरसी यांचा संबंधच नाही अर्थार्थी काही. केवळ महर्षी कर्वे यांनी मुलींसाठी एक विद्यापीठ स्थापन केलं आणि त्या विद्यापीठाला काहीतरी पैसे द्यायचे. मग ते पैसे द्यायचे म्हणून हे व्यक्ती आले आणि ते म्हणले की मी पैसे देतो, माझ्या आईचं नाव देऊन टाका. ओके, आणि मग नाव दिलं गेलं श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ. आणि मग यालाच आपण सध्याच्या काळात काय म्हणतो, SNDT, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ. SNDT जे मुंबईला मुख्य आहे आणि नंतर ते पुण्यामध्ये देखील स्थापन झालं, इतरत्रही स्थापन झालं. जपाननी जगात पहिल्यांदा महिला विद्यापीठ स्थापन केलं होतं आणि त्याच धर्तीवर आपल्याला भारतातही स्थापन करायचं आहे. यासाठी त्याची सुरुवात कोणी केली, तर ती आपल्याकडे कर्वेंनी केलेली होती. ओके, सो या पद्धतीने कर्व्यांचं हे महत्वाचं काम कर्वेंनी या पद्धतीने या गोष्टी केलेल्या होत्या. सो लक्षात घ्या, उत्तर काय असणार इथं, मुलींच्या शिक्षणाला सुरुवात करणारे पहिले व्यक्ती कोण, तर ते महात्मा फुले. पहिले समाजसुधारक कोण, तर महात्मा फुले. क्लिअर आहे मुद्दा मित्रांनो? ओके, त्यामुळे लक्षात घ्या, इथं आर्मी लव्हर्स कोण आहेत त्यांनी सांगितलं की बाबा दोन्ही पण, तर दोन्ही पण येणार नाही, तर फक्त महात्मा फुले हेच येणार आहे. त्यामुळे महात्मा फुले यांचंच उत्तर आपल्याला घ्यायचंय, कारण आपल्याला विचारलंय की पहिले समाजसुधारक कोण. कर्वे हे काही पहिले नव्हते, ते नंतर आलेले होते, त्यामुळे उत्तर काय असणार आहे, महात्मा फुले हेच त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, बॉम्बे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून टिंब यांची निवड झाली. आता बघा, बॉम्बे असोसिएशन काय बरं, बॉम्बे असोसिएशन ही एक राजकीय संघटना आहे किंवा राजकीय चळवळ आहे, बरोबर आहे. राजकीय संघटनेवर हा दुसरा प्रश्न आलेला आहे. आधीचा प्रश्न होता पुणे सार्वजनिक सभेवरती आणि हा दुसरा प्रश्न बॉम्बे असोसिएशन. बरं, एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही प्रश्न मुंबई प्रांताशी निगडीत आहेत, हे लक्षात घ्या. सो राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन, मग याचा जर आपण विचार करायला गेलो तर बॉम्बे असोसिएशन 1852 ला स्थापन झालेलं होतं आणि या बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड कोणाची केली असं आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात घ्या या ठिकाणी की संस्थापक जे आहेत, संस्थापक हे वेगळे आहेत. संस्थापक कोण आहेत, तर संस्थापक आहेत नाना शंकर शेठ. परंतु आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, इथे विचारलेले अध्यक्ष म्हणून निवड कोणाची केली, तर ती निवड आहे जगन्नाथ शंकर शेठ यांचेच गुरु. कोण होते ते गुरु, ते गुरु होते जे बाटलीवाला. जे बाटलीवाला म्हणजेच कोण, तुम्ही म्हणता आम्हाला काय माहित नाही, आम्ही ऐकलंच नाही कधी, तर अगदी बरोबर आहे. तुम्ही सर्वांनी नाव ऐकलेलं असतं, सर जमशेदजी जिजाभाई हे तुम्ही नाव ऐकलेलं असतं, पण यांचंच नाव काय आहे, तर सर जमशेदजी जिजाभाई बाटलीवाला. आणि या पद्धतीने आपल्याकडे हे नाव असणारे व्यक्ती, त्या व्यक्तीने काय केलेलं आहे, एकच झालं. सो या पद्धतीने आपल्याकडे जमशेदजी जिजाभाई बाटलीवाला यांनी काय केलं, सो यांना अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्त केलं होतं बॉम्बे असोसिएशन या संघटनेचे. भारत छोडो चळवळीत टिंब यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केलं असं आपल्याला विचारलेलं. समांतर सरकार म्हणजेच काय मित्रांनो, तर लक्षात घ्या, प्रति सरकार. काय, प्रति सरकार 1942च्या छोडो भारत आंदोलनामध्ये वापरलं गेलेलं होतं किंवा निर्माण केलेलं होतं. छोडो भारत आंदोलन यामध्ये स्थापन केलेलं प्रति सरकार, या प्रति सरकारमध्ये सातारा इथलं प्रति सरकार कोणी स्थापन केलं, तर आपल्याला प्रत्येकाला एकच नाव माहित असतं. नाव काय, क्रांतिसिंह नाना पाटील. ओके, सो या पद्धतीने लक्षात घ्या, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी याची स्थापना केलेली होती आणि त्या पद्धतीने उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3. ओके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्यांना ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. आता मवाळ नेता म्हणजे काय, तर ज्यांचा ब्रिटिश शासनावर विश्वास आहे.
ब्रिटिश शासनावर विश्वास आहे असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांना मवाळ असं म्हणतो. मग यात राजगुरू आहेत का? काही संबंधच नाहीत. राजगुरू क्रांतिकारक आहेत. बिपिन चंद्र पाल बिलकुलच नाही, कारण लाल बाल पाल पैकी बिपिन चंद्र पाल आहेत. दिनेश वांछा तर यांचंही नाव नाही येणार. उत्तर असणार आहे मोतीलाल नेहरू. मोतीलाल नेहरू हे मवाळ विचारांचे होते. गांधी विचार हे वेगळे आहेत, जहाल विचार हे वेगळे आहेत, मवाळ विचार हे वेगळे आहेत. मवाळ विचारांचे म्हणजेच इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे असं म्हणणारे जे नेते आहेत त्यामध्ये कोण होते? मोतीलाल नेहरू. त्यामुळे प्रश्न क्रमांक 15 याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक 4. सो या पद्धतीने मित्रांनो आपल्याकडे हे जे काही पूर्वपरीक्षा होती त्या पूर्वपरीक्षेचे इतिहासाचे सर्व प्रकारचे PYQs आपण यामध्ये बघितलेले होते आणि त्या पद्धतीने होप सो तुम्हाला या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. नसतील तर पुन्हा एकदा हे व्हिडिओज बघा, रेकॉर्डेड आहेत, त्यामुळे तुम्ही वारंवार बघितले तर हे मुद्दे तुमचे क्लिअर होतील. बाकी ह्या काही अपकमिंग आपल्या म्हणजे महत्त्वाचे मुद्दे आपल्या बॅचेस मधले, ज्याच्यामध्ये दररोज लाईव्ह क्लास, डिजिटल बोर्ड, रेकॉर्डेड लेक्चर्स उपलब्ध, मोफत ई बुक, ऑनलाईन टेस्ट टाइमर सहित संपूर्ण विषय शिकवले जातील वगैरे वगैरे सगळे मुद्दे आपल्या क्लासचे वैशिष्ट्य. सो मित्रांनो धन्यवाद. आपण पुन्हा एकदा उद्याच्याला भेटूया या सेशनसाठी. तत्पूर्वी अभ्यास करा आणि त्याचा फायदा करून घ्या. धन्यवाद.